Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to see second passage of 9th standard semi-English lesson Helen Keller and Anne Sullivan. So let's get started. I felt approaching footsteps. हेलन म्हणतात की मला पावलं जवळ येत असल्याची जाणीव झाली. I stretched out my hands as I supposed it was my mother. त्यांनी आपले हात पुढे केले कारण त्यांना असं वाटलं की त्यांची आई त्यांच्या जवळ आलेली आहे. Someone took it. कोणीतरी माझे हात हातात घेतले. And I was caught up and held close in the arms of her who had come to reveal all things to me and more than all things else to love me. तर कोणीतरी त्यांचे हात हातात घेतले आणि त्यांना जवळ ओढून घेतलं. आणि ती व्यक्ती कोण होती? ती व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये आली होती टू रिवेल ऑल थिंग्स टू मी. त्यांना सर्व गोष्टी समजून सांगायसाठी किंवा सर्व गोष्टी रिवेल करायसाठी, उघड करून दाखवायसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर प्रेम करायसाठी. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम शी लेड मी इन टू हर रूम अँड गिव्ह मी अ डॉल. ज्या सकाळी त्यांच्या टीचर त्यांच्या लाईफमध्ये आल्या त्या दिवशी त्यांच्या टीचर त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि हेलन यांना त्यांनी एक डॉल दिली, एक बाहुली दिली. द लिटिल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पार्किन्स इन्स्टिट्यूशन हॅड सेंट इट. पार्किन्स इन्स्टिट्यूशनमधले जे छोटे छोटे आंधळे मुलं होते त्यांनी ती पाठवलेली होती. अँड लॉरा ब्रिगमॅन हॅड ड्रेस्ड इट. आणि लॉरा ब्रिगमॅन हिने तिला सजवलेलं होतं. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड. पण तोपर्यंत त्यांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं. या गोष्टी त्यांना सगळ्या नंतर कळल्या. When I played with it a little while, Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. जेव्हा त्या थोडा वेळ त्या डॉलसोबत खेळल्या त्यानंतर मिस सुलिवन यांनी हळुवारपणे हेलन यांच्या हातावर DOLL डॉल असा शब्द लिहिला. I was at once interested in this finger play and tried to imitate it. हेलन म्हणतात की मला त्या फिंगर प्ले म्हणजे ते बोटांचा जो खेळ होता त्यामध्ये खूप इंटरेस्ट म्हणजे मजा आली आणि मी त्याला इमिटेट करायचा म्हणजे कॉपी करायचा प्रयत्न केला. वेन आय फायनली सक्सीडेड इन मेकिंग द लेटर्स करेक्टली आय वॉज फ्लश्ड विथ चाइल्डिश प्लेजर अँड प्राईड. जेव्हा फायनली त्या लेटर्सला सक्सेसफुली कॉपी करू शकल्या तेव्हा हेलन या फ्लश्ड विथ चाइल्डिश प्लेजर म्हणजे जो बालसुलभ आनंद असतो आणि प्राईड म्हणजे अभिमान असते त्याने फुलून गेल्या. Running downstairs to my mother, I held up my hand and made the letter for doll. खाली धावत जाऊन त्यांनी आपल्या आईसमोर आपला हात धरला आणि त्यावर तो शब्द पुन्हा लिहून दाखवला. I did not know that I was spelling a word. त्या म्हणतात की त्यांना जाणीव नव्हती की त्या एक शब्द स्पेल करताय म्हणजे एक शब्दाचं स्पेलिंग लिहित आहे. or even that words existed. आणि किंवा शब्द अस्तित्वात असतात हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. I was simply making my fingers go in monkey-like imitation. त्या फक्त माकडचाळ केल्यासारखा त्या शब्दांना डिझाईन काढल्यासारखं आपल्या बोटावर, आपल्या हातावर इमिटेट करत होत्या, कॉपी करत होत्या. पण शब्द म्हणजे काय आणि शब्द अस्तित्वात असतात याचीसुद्धा त्यांना कल्पना नव्हती. इन द डेज दॅट फॉलोड आय लर्न टू स्पेल इन दिस अनकॉम्प्रिहेंडिंग वे अ ग्रेट मेनी वर्ड्स. अशा प्रकारे पुढचे काही दिवस त्या कॉम्प्रेंडिंग वे म्हणजे अजाणतेपणी असे बरेच शब्द शिकल्या. अमॉंग देम पिन, हॅट, कप अँड फ्यू वर्ब्स लाईक सीट, स्टँड अँड वॉक. त्यातले काही शब्द पिन, हॅट, कप आणि काही वर्ब्स सीट, स्टँड, वॉक हे त्या शिकल्या. बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. पण त्यांना प्रत्येक गोष्टीला नाव असते हे कळायच्या आधी बरेच टाईम लागला, बरेच वेळपर्यंत त्यांच्या टीचर त्यांच्यासोबत होत्या आणि खूप दिवसांनंतर त्यांना कळलं की प्रत्येक वस्तूला नाव असते आणि शब्दांचा अर्थ असतो. वन डे वाईल आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल मिस सुलिवन पुट माय बिग रॅग डॉल इन टू माय लॅप, ऑल्सो स्पेल DOLL अँड ट्राईड टू मेक मी अंडरस्टँड दॅट DOLL अप्लाइड टू बोथ. एक दिवस त्या आपल्या नवीन डॉलसोबत, बाहुलीसोबत खेळत होत्या. तितक्यात मिस सुलिवन यांनी ती डॉल त्यांच्या लॅपमध्ये म्हणजे मांडीवर ठेवली आणि त्यांनी त्यांच्या हातावर DOLL डॉल हा शब्द पुन्हा पुन्हा लिहायचा प्रयत्न केला.
Earlier in the day we had a tussle over the words mug and water. त्या दिवशी सकाळी त्यांच्यामध्ये थोडंसं वादावादी झाली होती मिस सुलिवन आणि हेलनमध्ये मग आणि वॉटर या दोन शब्दांवरून. मिस सुलिवन हॅड ट्राईड टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट मग इज मग अँड दॅट वॉटर इज वॉटर. त्या दिवशी मिस सुलिवन त्यांना शिकवायचा, त्यांच्यावर इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होत्या की मग हा मग असतो आणि वॉटर हे वॉटर असते. बट आय पर्सिस्टेड इन कन्फाउंडिंग द टू. पण त्या दोघी म्हणजे हेलन या त्या दोन गोष्टींमध्ये मग आणि वॉटरमध्ये कन्फाउंडिंग म्हणजे कन्फ्युजन करत होत्या, गोंधळ करत होत्या. त्यांना त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे कळत नव्हतं. इन डिस्पेअर शी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर द टाईम ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. मग डिस्पेअर म्हणजे निराशेने त्यांनी तो विषय तिथेच सोडला, पण नंतर अपॉर्च्युनिटी मिळाल्याबरोबर, संधी मिळाल्याबरोबर त्या पुन्हा त्या विषयाला हात घालणार होत्या. I became impatient at her repeated attempts and seizing the new doll, I dashed it upon the floor. तर हेलन शी बिकेम इम्पेशंट म्हणजे त्यांचा पेशन्स संपला, त्यांचा धीर सुटला, बिकॉज ते जे रिपीटेड अटेम्प्ट्स त्यांच्याबरोबर चालले होते, परत टीचर त्यांना शिकवायचा प्रयत्न करत होत्या, त्यामुळे त्या एवढ्या चिडल्या, त्यांनी ती डॉल घेतली अँड डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर आणि जोरात खाली फ्लोअर म्हणजे जमिनीवर आदळली. I was keenly delighted when I felt the fragments of the broken doll at my feet. जेव्हा ते ब्रोकन डॉलचे तुकडे म्हणजे त्या तुटलेल्या बाहुलीचे तुकडे त्यांच्या पायाजवळ त्यांना जाणवले, तेव्हा हेलन यांना फार आनंद वाटला. Neither sorrow nor regret followed my passionate outburst. हे जे त्यांचं पॅशनेट आउटब्रस्ट होतं म्हणजे एक प्रकारे हा जो त्यांचा राग फुटला होता, त्यामुळे त्यांना ना तर दुःख वाटलं ना रिग्रेट म्हणजे पश्चाताप वाटला. I had not loved the doll. In the still dark world in which I lived, there was no strong sentiment or tenderness. त्या म्हणतात की मला कधीही त्या डॉलवर प्रेम नव्हतं. त्यांच्या त्या अंधकारमय जगामध्ये कुठलेही सेंटिमेंट्स किंवा टेंडरनेस म्हणजे कुठलीही भावना किंवा नाजूकपणा यांना स्थान नव्हतं. I felt my teacher sweep the fragments to one side of the hearth. त्यांना जाणवलं की त्यांच्या टीचरने त्या डॉलचे जे तुकडे होते ते गोळा करून हर्थ म्हणजे शेगडीजवळ एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये ठेवून दिले. अँड आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट द कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ड. आणि कुठेतरी हेलन यांना एक सॅटिस्फॅक्शन, एक समाधान वाटलं की त्यांच्या डिस्कम्फर्टचं जे कॉज होतं म्हणजे त्यांच्या त्या चिडचिडेपणामागचं जे कारण होतं ते एकदाचं निघून गेलं, ती डॉल फुटून गेली, त्यामुळे त्यांना चांगलं वाटलं, सॅटिस्फॅक्शन वाटलं. शी बॉट मी माय हॅट. मग टीचरने हेलन यांना त्यांची टोपी आणून दिली. अँड आय न्यू आय वॉज गोईंग आउट टू द वार्म सनशाईन. आणि हेलन यांना कळलं की आता त्या मस्तपैकी बाहेर उन्हामध्ये जाणार आहेत. दिस थॉट, इफ अ वर्डलेस सेन्सेशन मे बी कॉल्ड अ थॉट, मेड मी हॉप अँड स्किप विथ प्लेजर. हा विचार आता इथे वर्डलेस सेन्सेशनला म्हणजे जी जाणीव होती, ज्याला शब्द नव्हते, ज्याला जर तुम्ही विचार म्हटलं तर त्या म्हणतात की त्यामुळे मी खूप खुश झाले, स्किप विथ प्लेजर म्हणजे आनंदाने उड्या मारू लागले. कारण त्यांना शब्दच काय माहिती नव्हते, भाषाच माहिती नव्हती, त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार येत होते ते कसे होते, वर्डलेस सेन्सेशन म्हणजे शब्द नसलेली जाणीव. आणि त्यांना जसं कळलं आपण बाहेर जाणार आहोत, उन्हामध्ये जाणार आहोत, त्या खूप खुश झाल्या, आनंदित झाल्या. मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 2 ऑफ हेलन केलर अँड ॲन सुलिवन लेसन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.